श्री स्वामी समर्थ. आज आपण एकादशी निमित्त भगरचे आणि साबुदाण्याचे डोसे बनवणार आहोत आणि त्याचवर उपवासाची चटणी पण दाखवली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 वाटी भगर, अर्धी वाटी साबुदाणे आणि 1 वाटी ताक घेतले. आंबट ताक आहे. आता एका पातेल्यात मी 1 वाटी भगर आणि साबुदाणे टाकून ते स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे. आता धुवून घेतले, भिजत घातलेत. लगेच याला आपण मिक्सरमध्ये काढून घेऊ. आधी याला आपण ताक न टाकता असंच वाटून घेणार आहोत कोरडं, म्हणजे ते पटकन बारीक होतं. बघा, सरळ साबुदाणे भगर काढून घेतलं. आता हे बारीक वाटून घेऊ आधी. बघा, असं वाटलं गेले, त्यातलं जे पाणी त्याच्याने वाटलं गेले. आता आपण यात अर्धी वाटी ताक टाकणार आहोत. पूर्ण नका टाकू, कारण पातळ होऊ शकतं मिश्रण. मला पूर्ण रेसिपीला डोसे व्हायला मला याच्यात माझे 8 ते 9 डोसे झाले होते. त्याच्याला मला अर्धीच वाटी ताक लागलं 1 वाटीमधून. बघा, असं छान मिश्रण आपलं वाटलं गेलं. आता आपण 2 तास झाकून ठेवू. आता 2 तास झालेत आपले. बघा, यातले जे साबुदाणे ते छान फुलून आलेले आणि थोडा घट्टपणा पण आलाय मिश्रणाला. आता आपण यात बटाटा घालूया. तुमच्याकडे असेल बटाटा तर घाला, नाही घातलं तरी चालेल. मी यात 1 बटाटा घालून बारीक चिरून घेते, किंवा तुम्ही मिश्रणामध्ये बारीक किसून पण तसे डोसे पण उतरवू शकता. पण ते डोसा टेक्स्चर येणार नाही म्हणून मी बटाटे कापून मग ते वाटून घेतले मिक्सरमधून. तरी कुठे कुठे ते राहिलंच होतं, पूर्ण व्यवस्थित वाटलं नव्हतं गेलं, पण तरी छान शिजून गेले ते बटाटे तव्यावरच. बघा, वाटून घेऊ आपण. बघा, वाटले बटाटे पण. आता हे मिश्रण बाजूला ठेवू. इकडं आता आपण चटणी करायला घेऊ. इथं मी हिरवी मिरची घेतली आहे, यात शेंगदाणे टाकून घेतले आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलंय. सेंधव मीठ वापरलंय उपवासासाठी आणि साखर टाकली आहे. आता याला पण पाणी टाकून आधी असंच फिरवून घेऊ, नंतर पाणी टाकून फिरवू. बघा, आपली चटणी छान वाटली गेली आहे. आता ही मी एका वाटीत काढून घेतली, यात कळकळीत तेलाची फोडणी दिली आहे. आता आपण त्याच्यात उपासामुळे मोहरी जिरं टाकू नाही शकत, फक्त तेल गरम करून त्यात टाकून दिलंय मी, म्हणजे चटणीचा कच्चेपणा दूर होईल म्हणून. आणि नाही टाकलं तरी चालेल, तशी चटणी पण छान लागेल. आता इथं आपलं पिठात मी सेंधव मीठ टाकून घेतलं आणि थोडासा किंचित सोडा टाकलाय. तुम्ही सोडा स्किप केला तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही तर नका टाकू. आता हे छान मिक्स करून घेऊ. आता तवा तापायला ठेवा. तवा एकदम कडकडीत तापू द्या. आता सुरुवातीला आपण तेल टाकून घेणार जास्त, पण आता नंतर जे आपण डोसे उतरा, पहिल्या डोस्याला लागेल, पण नंतरच्या डोस्याला आपल्याला तेल लागणार नाही. आता हा मी तुम्हाला थोडंसं स्पंज डोस्यासारखं उतरवून दाखवते. सुरुवातीचा थोडा जाडसर राहिला. यावर आता झाकून घेऊ. बघा, एका बाजूने छान शिजून गेला. आता याला पलट. बघ, की इझिली निघतो. हा साधा तवा आहे लोखंडाचा, जे आपण थोडी त्याला पॉलिश वेगळी दिलेली म्हणून, पण लोखंडाच्या ताव्यावर पण छान होतील. बघ, खरपूस छान भाजला गेला एका बाजूने. आता याला आपण काढून घेऊ. आता बघा, आपण तेल लावणार नाहीये. जे आधीच्या डोस्याला तेल होतं त्यातच आता बारीक डोसा उतरवून घेणार आहे आपण. बघा, छान बारीक करून घेता या डोस्याला. आधीच आपण थोडा जाळ ठेवला. आता हे मध्ये थोडेसे बटाट्याचे तुकडे ते मिक्सरमध्ये बारीक झाले नाही, पण तरी छान लागले ते मध्ये मध्ये. बघा, आता पहा आपण किती इझिली येतो. याला तेल नव्हतं लावलं आपण. आता याच्या पुढे जे मी डोसे केले होते, एकाही डोस्यात मी तेल वापरलं नव्हतं, म्हणजे एकच पोह्याच्या चमच्यामध्ये तेलामध्ये आपलं सगळे 8 ते 9 डोसे तयार झाले. तवा जर छान तापला असता तर डोसे एकदम खरपूस उतरतात छान पटापट. बाकी खरपूस भाजला गेला एक. आता याला पण काढून घेऊ. असेच मी सगळे डोसे उतरून घेतले. बघा, तुम्हाला हे उपवासाच्या डोस्यांची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्नेहाज फॅमिली रेसिपीला सबस्क्राईब नक्की